पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि त्या पहिल्या षटकाच्या वाजवी खेळानंतर आपण पाहतो 4 धावा लागल्या धावफलकावरती. बॅक टू बॅक 2 वाईट बॉल आपण पाहिलेत. किरण शिंदे बॉलिंग ट्रॅकवरती. समोर खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आला अगदी सॉफ्ट हँडनी हलक्या हाताने पुश करण्याचा बॉलला प्रयत्न राहिला होता. पण जिथे खेळाडू तैनात अगदी त्याच्या हातामध्ये चेंडू विस्मवतो. जिथे आपण बॅक टू बॅक वाईट्स पाहिलेत आता डॉट बॉलही आलेला आहे. पुढचा बॉल उडवण्याचा प्रयत्न केला. अलॉंग द ग्राउंड बॉल इथे ट्रॅव्हल होतोय मिड विकेट रिजन वरून मिड ऑन पर्यंत जात असताना अगदी बॉल अदळतोय भिंतीला. त्यानंतर सिंगल इथे देखील मिळणार आहे. त्या सिंगलच्या साईने धावफलक पुढे 7 धावा लागल्या धावफलकावरती. काय टार्गेट सेट होईल शिवनेरी माहीम किंवा गारवन स्पोर्ट्स कल्याण. आणखी एक बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न यावेळी गॅप मध्ये. वर स्ट्रोक अगदी ते खूप चांगलं पदल आलित्य तुम्ही पाहताय. खूप चांगले ड्राईव्हचे फटके तुम्ही पाहताय आणि खऱ्या अर्थाने सध्या तरी टेनिस बॉल अंडरआर्मच्या क्रिकेटमध्ये दुर्मिळ झालेले फटके तुम्हाला पाहायला मिळतात. स्ट्रेट ड्राईव्ह असतील ऑन ड्राईव्ह असतील त्यासोबतच कव्हर ड्राईव्हचे फटके असतील दुर्मिळ फटके. उडवण्याचा प्रयत्न बॉल हवेमध्ये. मिड ऑफ वरती खेळाडू तैनात आहे. पहिल्या अटेम्प्ट वरती फेकी आणि सिंगलच मिळणार आहे. एक एक धाव असं अगदी आपण कालपासूनच म्हणत आलो ना की थेंबे थेंबे अगदी प्रत्येक थेंबाने ते तळ साचवण्याचा प्रयत्न सध्या तरी सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. इथे व्ही मध्ये खेळण्याचा प्रयत्न फॉलो थ्रू मध्ये किरण शिंदेने अगदी हलक्या हाताने बॉलला फक्त ढकलण्याचा प्रयत्न केला. सिंगल इथे देखील मिळणार आहे. प्रत्येक बॉलवरती किमान तुम्हाला एक धाव घेणं गरजेचं आहे आणि या मनस्थितीने या धाडसाने सध्या तरी शिवनेरी माहीम संघ ते कार्य करतोय ती वाटचाल करतोय. समोर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न राहिला. वा चांगली फिल्डिंग होते. अगदी शेवटच्या क्षणाला आपण पाहिलं तर बॉलनी थोडीशी अनएक्सपेक्टेड उसळी घेतली. अनएक्सपेक्टेड बाउन्स झालाय पण तरी देखील फक्त सिंगल मिळणार आहे. 2 षटकाचा खेळ संपला. ज्या षटकामध्ये आपण सलगचे 2 वाईट्स पाहिले तरी देखील किरण शिंदेने खूप चांगला कमबॅक केलेला आहे. 2 ओव्हरचा खेळ झाला. 1 विकेटही गेली आणि 11 धावा लागल्या धावफलकावरती. आता उर्वरित 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. जसं अगदी आपण माहीममध्ये आहोत. माहीमचा महाराजा चषक आहे आणि जसं मुंबईमध्ये आपण येतो ना तसं अगदी त्या गणेश उत्सवाचंही सगळीकडे सर्वत्र ते कौतुक करणं गरजेचं आहे. मग अगदी लालबागचा राजा असेल अगदी या सगळ्या मूर्त्या आणि त्या पाहण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण देश या मुंबई नगरीमध्ये दाखल होतो. तसंच त्याचप्रमाणे जसा तो मूर्तिकार त्या मूर्तीला घडवण्याचा प्रयत्न करतोय ना सध्या तरी शिवनेरी माहीम संघ अगदी सिंगल डबल एकेरी दुहेरी धावेंनी आपल्या या धावसंख्येला घडवण्याचा आकार देण्याचा प्रयत्न सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. 11 ऑन द बोर्ड. 11 धावा लागल्या धावफलकावरती आणि पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती आणखी एक नामवंत गोलंदाज धीरज येतोय बॉलिंग ट्रॅकवरती. पहिलं षटक फक्त 4 धावेचं. इकॉनॉमिकल गोलंदाजी. हलक्या हाताने फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न. इथे देखील फक्त सिंगल मिळणार आहे. चांगल्या गोलंदाजांना दिलेला तो सन्मान या स्पर्धेची ओळख राहिली आहे. एकमेव ती स्पर्धा जिथे तुम्हाला पाहायला मिळते सिंगल डबलही मिळणार चौकारही मिळणार आहे षटकारही मिळणार आहे. पण त्याचबरोबरीने तुम्हाला चांगल्या गोलंदाजांना सातत्याने तो सन्मान देत राहून ते सिंगल डबल काढणं देखील तेवढंच गरजेचं आहे. सिंगल मिळाली 12 धावा लागल्या धावफलकावरती. आता 17 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि पाहूयात उर्वरित 17 बॉलमध्ये किती धावा बनतायत.
इथे उडवण्याचा प्रयत्न केला, अगदी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड समोर खेळण्याचा प्रयत्न केला. एक चांगला वाईडिश यॉर्कर होता आणि त्या यॉर्कर बॉलला अगदी खोदून काढण्याचा प्रयत्न. सिंगल देखील इथे मिळते. इथे एक वाईट बॉल येतो. अगदी तुम्ही पाहिलं तर लेग बाहेरचा बॉल आहे आणि इथे चूक घडते. बॉल वाईट नक्कीच असणार आहे, पण इथे विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. आवश्यकता होती का? आतापर्यंत खूप चांगला खेळ इथे सुरू होता, जिथे आपण पाहत होतो सिंगल डबल एकेरी दुहेरी खूप चांगला चालू होत्या आणि त्याच दरम्यान इथे ताळमेळमध्ये थोडीशी चूक झाली आहे आणि आणखी एक विकेट ती देखील रनआउट स्वरूपाने जात आहे. शिवनेरी माहीम संघाला आणखी एक झटका लागतोय. पुढचा बॉल आपण पाहतो तर अगदी फ्लिक करण्याचा प्रयत्न. सिंगल इथे देखील मिळणार आहे. चांगला खेळ सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. इथे देखील फक्त बॉलला दिशा दाखवण्याचा प्रयत्न आणि त्याच दरम्यान अगदी त्या लाईनलाही कव्हर करण्याचा प्रयत्न राहिला. सिंगल इथे देखील मिळाली आहे. 16 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या. वा, शार्प ऑफ स्पिन करतोय, बॉल आतमध्ये आलाय. वड बॉल, अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी धीरजनी केली आहे. 12 बॉल त्याच्या माध्यमातून आपण पाहिलेत, खूप चांगली बॉलिंग त्यांनी केली आहे आणि अशाच प्रकारे 3 षटकांचा वाजवी खेळ इथे संपलाय. धावा लागल्या 16 धावफलकावरती. शेवटचे 12 बॉल ते देखील तेवढेच महत्वाचे, तेवढेच इम्पॉर्टंट असणार आहेत. शिवनेरी माहीम हा संघ आतापर्यंत थोडासा चाचपडतोय, थोडासा संघर्ष त्यांचा सुरू आहे, पण संघर्ष करण्याची ही आवश्यकता आहे ना, कारण तुम्ही खेळताय सगळ्यात मोठी ती अंडरम क्रिकेटची सन्मानाची स्पर्धा, अगदी लाख मोलाची ती स्पर्धा तुम्ही खेळताय. प्रथम पारितोषिक 1.5 लाखाचं पाहायला मिळतंय. द्वितीय पारितोषिक तुम्हाला तब्बल 75,000चं पाहायला मिळत आहे. अजय इथे बॉलिंग ट्रॅकवरती पहिलाच बॉलला ड्राईव्ह केलाय. वेग प्रचंड अजयकडे तुम्हाला पाहायला मिळतोय आणि ओळख राहिली आहे. आपण नेहमी पाहतो ना, अर्बन स्पोर्ट्स कल्याण या संघाची अगदी व्हेरिएशन्स गोलंदाजांमध्ये देखील पाहायला मिळतात. धीरजचा तुम्ही वापर बघितला, धीरजकडे देखील ते दोन्ही दिशेला टर्न आहेत. किरण शिंदे देखील एक चांगला फिरकू पटू आणि त्याचबरोबरीने आता आपण पाहतो अजयकडे देखील ते वेग प्रचंड आहे. थोडीशी हायम ऍक्शन पाहायला मिळते तुम्हाला ही पहा आणि त्याचबरोबर चांगली गोलंदाजी, थोडीशी मिसफिल्डिंग होते. एकाचं रूपांतर 2 धावांवरती आता नक्की होणार आहे. हे क्षणाचा खेळ आहे आणि या एका क्षणामध्ये सगळं काही बदलणारा खेळ आहे. हा अंडरआर्म क्रिकेटचा खेळ आहे. 2 धावा इथे कंप्लीट झाल्यात. त्या 2 धावांच्या साह्याने आता धावफलक पुढे जात आहे. धावा लागतायत 19 धावफलकेवरती. 2 बॉलचा खेळ झालाय. आजचा दिवसही तेवढाच महत्वाचा आहे. 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिन तुम्हाला पाहायला मिळतोय.
इथे देखील खूप चांगली फिल्डिंग, वर बॉल, अप्रतिम गोलंदाजी करतायत आणि क्षेत्ररक्षकही तेवढीच चांगली साथ देत आहेत. अगदी संपूर्ण संघ एकत्रित येऊन खेळताना कसा दिसतो त्याचं सगळ्यात मोठं आणि जिवंतमय उदाहरण सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आर1 स्पोर्ट्स कल्याण तुम्हाला करून दाखवतोय. 19 या आकड्यावरती धावफलक स्थिर स्थगित सध्या तरी आहे, पण कमबॅक कधी होऊ शकतो, कारण क्रिकेटचा खेळ इथे मी नेहमीच म्हणत आलोय, वेळ बदलायला वेळ लागत नाही हा क्रिकेटचा खेळ. इथून एखादी चांगलं षटक, एखादी खराब बॉल, त्यावरती आला षटकार, तर मात्र मॅच कधीही कलाटणी घेऊ शकते, टर्न होऊ शकते. कारण समोरचा संघ म्हणजे आपण शिवनेरी माहीम संघ पाहतो, त्या संघाने अगदी भरपूर सारा संघर्ष केलेला आहे. 2 मॅचेस आपण जिंकलेला आहात. आता तुम्ही प्री क्वालिफायर्स क्वार्टर फायनल खेळताय. माहीमचा महाराजा एक सन्मानाची स्पर्धा तुम्ही खेळताय. पुढचाही बॉल अगदी यॉर्करवरती एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न, समोर खेळण्याचा प्रयत्न, सिंगल मिळाली आहे. फक्त सिंगल डबल, फक्त सिंगल डबल, यावरती सध्या तरी कॉन्सन्ट्रेशन सुरू आहे. शिवनेरी माहीम टीम चांगली बॅटिंग, 20 धावा धावफलकेवरती. वाईड यॉर्करचा वापर केला, बॅटची हलकीशी कडा लागते, बॉल विकेटच्या मागे ट्रॅव्हल होतोय. सिंगल इथे देखील मिळणार. 21 धावा लागल्यात. याही आवाजाची चर्चा राहिली आहे संपूर्ण अंडरआर्मच्या विश्वामध्ये सध्या तरी. पुन्हा एकदा एक चांगला ड्राईव्हचा फटका, आणखी एक सिंगल. 4 षटकांचा खेळ इथे संपला आणि त्या 4 षटकांच्या वाजवी खेळानंतर 24 बॉलच्या खेळानंतर धावा लागल्यात 22 धाव फलकावरती. अगदी प्रत्येकाला हे वाटत असेल ना, आतापर्यंत शिवनेरी माहीम संघ थोडासा बॅकफुटला आहे, थोडासा संघर्ष करतोय, थोडंसं आपण चाचपडत आहोत, पण तरी देखील मित्रांनो ही क्वार्टर फायनलची मॅच आहे. इथे प्रत्येक संघ आणि त्या प्रत्येक टीम मध्ये ना बॉलिंग चांगली आहे, त्यामुळे तुम्हाला अगदी बॉल टू बॉलची मॅच आणि ती बॉल टू बॉलची मॅचही त्या शेवटच्या क्षणाला जाताना पाहायला मिळेल. हितेश येतोय बॉलिंग ट्रॅकवरती आणि प्रत्येक वेळी आपण हेच पाहिलं की त्या शेवटच्या काही क्षणांवरती, शेवटच्या त्या 12 बॉलवरती तो अटॅक तुम्ही नेहमीच पाहिलेला या स्पर्धेमध्ये. अजयने चांगली बॉलिंग केली, त्या अटॅक पासून थांबवून ठेवलं, पण हितेश तसं करू शकेल काय? दोन्ही बॅटर्स जे आतापर्यंत यश आणि रोहित खेळतात. यश खेळत असताना पहिलाच बॉल आपण पाहतोय तर नो असणार आहे. नो वरती अतिरिक्त धाव मिळेल, 2 मिळतील. हे अशा चुका करून चालणार नाहीये. आतापर्यंत आपल्या 4 बॉलर्सनी 3 बॉलर्सनी चांगलं कार्य केलंय, 4 ओव्हर चांगल्या फेकल्यात, बॉल टू बॉल रन्स दिल्यात. जर मात्र या षटकामध्ये 10हून अधिक धावा आल्या ना, तर मॅचला मजा येईल, तो फायटिंग टोटल पाहायला मिळेल. प्रेक्षकांना देखील तशीच आवश्यकता आहे ना, प्रेक्षकांना देखील हवी आहे की आतापर्यंत प्रत्येक मॅच क्लोज एन्काउंटर पाहिली, प्रत्येक मॅच मध्ये सगळं काही झोकून देताना पाहिलं प्लेयर्सला. तर क्वार्टर फायनल मध्ये कसं नाही होणार आहे? क्वार्टर फायनल मध्ये देखील तसंच पाहण्याची आवश्यकता प्रेक्षकांना आहे. इथे आणखी एक एक्स्ट्रा, आणखी एक वाईट बॉल, आणि आता पहा प्रत्येक वाईट बॉल, प्रत्येक एक्स्ट्रा, प्रत्येक रन वरती ना तो चीअर अप तुम्हाला शिवनेरी माहीम संघाचा पाहायला मिळतोय. लोकल संघ आहे, थोडा सपोर्ट त्यांना लोकल प्लेयर्स कडून देखील सुरू आहे. सध्या देखील ड्राईव्ह केल्या बॉलला, एक चांगला स्ट्रोक, समोर खेळलाय, चांगली फिल्डिंग, सिंगलच मिळेल. लिगल बॉल टाकावे लागतील, लिगल बॉल्स टाकावे लागतील. चांगली गोलंदाजी, ती चांगली लाईन, ती चांगली लेंथ, ती चांगली पिचिंग बॉलची करावी लागणार आहे. आतापर्यंत आपण पाहिलं तर फक्त एक बॉल लिगल टाकलाय, त्यावरती धावा किती दिल्यात तर तब्बल 4 धावा दिलेल्या आहेत. याची चर्चा आपण करत होतो ना, 26 लागल्यात. अगदी आता फाईट करत असताना सिंगल मिळेल का प्रवीण कनका? थोडीशी मिस फिल्डिंग आणि सिंगल मिळाली आहे. हो, एका क्षणाचा विलंब, आणि तो विलंब तुम्हाला इथून कदाचित मॅच मधून बाहेर नेऊ शकतोय, कारण हे फास्ट क्रिकेट, हे अंडरआर्मचं क्रिकेट आहे आणि या क्रिकेटमध्ये तुम्हाला ते रिफ्लेक्स चांगले असतं, तेवढंच गरजेचं आहे. धावा 27 लागल्या धावफलकावर. पुढचा बॉल, समोर खेळण्याचा प्रयत्न, गोलंदाज म्हणतोय आतापर्यंत चुका झाल्या हरकत नाहीये, कमबॅक करण्याची ती क्षमता माझ्यात आहे आणि ती क्षमता इथे सिद्ध करून दाखवत असताना 3 बॉलचा खेळ झालाय, 27 धावा धावफलकावरती आणि आणखी एक मोठा विकेट जो लागतोय, मोठा झटका इथे लागतो शिवनेरी माहीम संघाला.
नवीन बॅटर अक्षय मैदानाच्या आत. पहिला बॉल अक्षयने देखील ड्राईव्ह केला. अगदी त्या टीम हर्डलमध्ये, त्या टीम मीटिंगमध्ये हे सगळं डिस्कस केलं जातं ना, की समोरची टीम, त्या टीममध्ये कुठले बॉलर्स आहेत, त्यांना कसं अटॅक करायचं. 28 आतापर्यंत झालेत. इथे देखील ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा मिसफिल्डिंग, 2 वेळा थ्रो करतायत आणि दोन्ही वेळेस आपण पाहतोय थोडीशी मिसफिल्डिंग इथे होते, पण स्ट्रायकर एंडवरती ती विकेट तुम्हाला पाहायला मिळणार आहे. गोलंदाजांनी काय केलं, अगदी तो ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहिलात ना, तर पहिला ऑन रिजन वरून तो थ्रो झाला, तो थोडासा मिस करण्यात आला. त्यानंतर प्रवीणनी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला, तोही बॉल बॉलरच्या हातातनं निसटलाय. हा तो ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहताय. एकोणतीस. शेवटचा बॉल आहे आणि त्या शेवटच्या बॉलवरती आपण पाहिलं तर चांगली फिल्डिंग, मिस फिल्डिंग होते. बॉल सरळ मागे ट्रॅव्हल होतोय. जिथे डॉट बॉल फेकला होता, रन एकही मिळाली नव्हती, तिथे पाहता पाहता रन मिळत आहेत किती, तर ह्या मिळतील तुम्हाला 2 धावा. म्हणजेच काय, तर 5 षटकांच्या त्या वाजवी खेळानंतर धावा बनल्यात धावफलकावरती. 31 धावा बनल्यात धावफलकावर. तिसऱ्या पंचांची मागणी वाईटसाठी केली जाते बॅटिंग टीम कडून, तो रिव्ह्यू घेण्यात येतोय. अगदी त्यांनाही माहिती आहे ना रिव्ह्यू घेऊन करणार काय, तर आता तो रिव्ह्यू त्याचा वापर करणं गरजेचा, त्याचा वापर केला जातोय. सध्या तरी तुम्ही आमचं हे कॉमेंट्री बॉक्स तुमच्या टीव्ही स्क्रीनवरती पाहताय. कालपासूनच आमच्या कॅमेरामॅनचंही कौतुक करावं लागणार आहे. आज सर्वत्र तुम्हाला ती थोडीशी गर्दी पाहायला मिळते. आजही भारताला अगदी गौरवान्वित करणारा दिवस आहे, प्रजासत्ताक दिवस आज आपण तुम्ही पाहताय. आणि 26 जानेवारी जशी जवळ येते तशी अपसूक प्रत्येकाच्या नजरा माहीमच्या महाराजा या चषकावरती असतात. प्रत्येकाला माहिती आहे ना की जानेवारी महिना आला की मग त्या डेट्स अनाऊन्स होतील. लीगल बॉल आहे सर, फेअर डिलिव्हरी आहे. अगदी भरपूर आतमध्ये बॉल होता, पण एक चान्स घेतला होता. शिवनेरी माहीम संघाला माहिती आहे ना एक चान्स घेण्याची आवश्यकता. तो रिव्ह्यू आपल्याकडे जो प्रत्येक इनिंगमध्ये मिळतो, त्याला अगदी आपण पुढे नेऊन करणार काय, तो थोडी ना कॅरी फॉरवर्ड होतोय. सुट्ट्या नाही आहेत, त्या कॅरी नाही होत. त्याचप्रमाणे इथे तो रिव्ह्यू अनसक्सेसफुल झाला. धावा इथे 2 मिळतील. 31. अगदी मी म्हटलं होतं ना, लढत झगडत, थोडासा संघर्ष करत, थोडंसं चाचपडत, पण तो फायटिंग टोटल बनवलाय. बॉल टू बॉलची मॅच इथे आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. 31 धावा लागल्या धावफलकावरती आणि आता इथून आर्वन स्पोर्ट्स कल्याण संघाला जिंकण्यासाठी बनवायच्यात 32 धावा. चला टॉस करूयात आपण. रेनबो मंगलमूर्ती वडाला आणि त्याचबरोबर जॉर्ज स्टार डिंगडॉंग 11. कॅप्टन्स आपल्याला विनंती आहे, त्वरित आपण यायचंय टॉस बॉक्समध्ये टॉससाठी. चला टॉससाठी दोन्ही कॅप्टन्सची रिपोर्टिंग करायची आहे. रेनबो मंगलमूर्ती वडाला संघ म्हटलं की मग वडाळ्याचा वंडर बॉय सागर देवात इन ॲक्शन पाहायला मिळेल. त्याचबरोबर तुम्ही जॉर्ज स्टार डिंगडॉंग 11 म्हणताय ना, तर तुम्हाला रोहन चिल्ले पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर सुनील विश्वकर्मा लॅबो इन ॲक्शन पाहायला मिळेल आणि अशा ताऱ्या सितारांची ही मॅच तुम्हाला यानंतरची पाहायला मिळणार आहे. चला टॉस करून घेऊयात. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती, हा शेवटचा अंतिम कॉल आहे. टॉससाठी तुम्हाला त्वरित उपस्थित राहायचं आमच्या टॉस बॉक्समध्ये. रेनबो मंगलमूर्ती वडाला आणि त्यासोबतच जॉर्ज स्टार डिंगडॉंग 11. अंपायर्स
टॉस करून घ्या ना टॉस बॉक्समध्ये. कॅप्टन्स नाही आलेत का? अच्छा, कॅप्टन्स आमच्या व्यासपीठावरती आले. त्यांना टॉस बॉक्समध्ये पाठवतो लगेच. 31 धावा झाल्यात, 32चं टार्गेट आहे. रेनबो मंगलमूर्ती वडाला आणि जॉर्ज स्टार. ओके 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 ओके. येस 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 येस. क्षमा असावी, क्षमा असावी. मुकेश रॉयल्स वर्सेस रवी 11 जयेश घरत स्मृती. ही मॅच क्रमांक 3 आहे. यानंतरची मॅच आपल्याला मुकेश रॉयल आणि त्यासोबतच रवी 11 जयेश घरत स्मृती यांची पाहायला मिळणार आहे. आणि चौथी मॅच आहे ती असेल रेनबो मंगलमूर्ती वडाला आणि जॉर्ज स्टार डिंगडॉंग 11ची. अक्षय येतो बॉलिंग ट्रॅकवरती आणि स्ट्रायकिंग एंडवरती तुम्हाला प्रवीण पाहायला मिळतोय आणि त्यासोबतच अतुली पाहायला मिळणार आहे. इथे देखील पहिलाच बॉल अगदी सिंगल डबलची आवश्यकता आहे. हा बॉल अगदी टप्पा पडल्यानंतर आपण पाहतो तर लेग स्पिन होतोय. वाईट बॉल. एक्स्ट्रास पासून तुम्हाला एक्स्ट्रास वाचून तुम्हाला खेळावं लागेल. लाईन लेंथ वरती अटॅक करावा लागणार आहे. इथे शेवटच्या क्षणाला बॅटचा फेज ओपन करत असताना एक धाव घेण्याचा प्रयत्न इथे होतोय. अतुलला नकारलाय, माघारी पाठवलाय. चांगला कॉल, चांगला डिसिजन. डॉट बॉल. प्रत्येक येणारा डॉट बॉल हा शिवनेरी माहीम संघाला त्या मॅच मध्ये पुन्हा प्रधानपद करण्यासाठी, पुन्हा कमबॅक करण्यासाठी भाग पाडणार आहे. प्रत्येक डॉट बॉल R1 स्पोर्ट्स कल्याण या संघावरती थोडासा दबाव, थोडासा प्रेशर निर्माण करेल. पुढचा बॉल इथे टॅप केल्या बॉलला, बॉल हवेमध्ये असताना अगदी थोडासा इनसाइड आउट केलं. प्रवीण खनकालाही माहित आहे प्रत्येक बॉलवरती किमान सिंगल घेणं गरजेचं आहे. टॉससाठी दोन्ही कॅप्टन्स आहेत ना उपस्थित तिथे. ओव्हर ब्रेक मध्ये आपण टॉस करूयात. एक कॅप्टन नाहीये का? इथे देखील स्वीप करण्याचा प्रयत्न. अतुल भोईर आहेत, एक नामवंत खेळाडू आहे. हा देखील अंडरआर्मचं क्रिकेट तेवढंच चांगलं खेळतोय, त्याचबरोबरीने ओव्हरआर्मचं क्रिकेटही तेवढंच चांगलं अतुल भोईरने सातत्याने खेळत आलेला आहे. सिंगल मी इथे. अक्षयने देखील चांगली बॉलिंग केली. अगदी तो आपण वाईट पाहिला, त्यानंतर डॉटही टाकला. 4 बॉल 4च दिल्यात. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये अक्षयला चांगली बॉलिंग करणं तेवढंच गरजेचं आहे. खूप चांगली बॉलिंग आतापर्यंत त्यांनी केलेली आहे. इथे वाईट बॉल आला. लेग स्पिन करण्याचा प्रयत्न केला होता. टप्पा पडल्यानंतर तिची स्पिन पाहतोय, तुझं टर्न पाहतोय. तो अपेक्षित होता, तो अपेक्षित टर्न त्याला मिळत नाहीये. बॉल टप्पा पडतोय, अगदी सरळ निघून जातोय आणि त्यामुळे वाईट बॉल आलाय. एक्स्ट्रा. या एक्स्ट्रास पासून तुम्हाला बचाव करावा लागणार आहे. धावा फक्त 31 बनवल्यात, 32चं लक्ष दिलेलं आहे. समोर देखील संघ तेवढाच मोठा आहे, पण त्याचबरोबर तुम्ही जर डॉट बॉल फेकले, इकॉनॉमिकल बॉलिंग केली तर मात्र मॅचमध्ये कमबॅक होईल. अन्यथा तो कमबॅक होणं शक्य नाहीये. चांगली आपण पाहतो तर बॅटरचंही कौतुक करावं लागणार आहे ना, कारण अगदी पहिलाच आल्यानंतर त्या बॅटचा फेज ओपन करत असताना अगदी असंही दाखवलं ना की मी ऑन साईडला खेळणार आहे, स्विच हिटही करू शकतोय आणि त्यामुळे ते स्वतःला वाचवण्यासाठी ती बचावात्मक गोलंदाजी तुम्ही जर करत राहिलात तर मात्र मॅचमध्ये कमबॅक करणं कठीण आहे. तुम्हाला अगदी तो अटॅक करावा लागेल, थोडंसं अग्रेसिव्ह खेळावं लागणार आहे. अगदी तुम्ही समोर गोलंदाजी केली तरी चालेल, कारण बॅटर कुठल्याही प्रकारचे रिस्क सध्या तरी घेणार नाहीये. फक्त 31 करायच्यात, 6 झालेत, 4 बॉल झालेत.
4 बॉल आणि 6 धावा लागल्या धावफलकावरती. बॅटर कुठल्या प्रकारची रिस्क घेणार नाहीये. बॅटरलाही माहिती आहे ना की आपल्याला सिंगल डबलच करायचे आहेत. त्यातून तुम्ही जर पुढ्यात गोलंदाजी केली, तिकडनं बॉल फिरवण्याचा प्रयत्न केला, तर मात्र तुमच्या विकेटचे चान्सेसही वाढतात. आणि तशीच गोलंदाजी सातत्याने करावी तुम्हाला लागणार आहे. इथे देखील आणखी एक सिंगल. अतुल भोईरी एक चांगला खेळाडू आहे. त्यासोबतच प्रवीण खनकालाही हे माहिती आहे की आता इथून फक्त सिंगल डबलची आवश्यकता आहे. एक्स्ट्राज मिळतील. अंडरआर्मच्या क्रिकेटमध्ये नेहमी तुम्ही पाहताना बॉलर एखाद दुसरी चूक करतोच आहे आणि त्याचबरोबर ते एक्स्ट्रा घेऊन खेळलात तर मात्र सहज सोप्या रीतीने आपल्याला सेमीफायनलचं तिकीट मिळू शकतं आहे. 7 धावा लागल्यात. समोर खेळण्याचा प्रयत्न, वी मध्ये खेळण्याचा प्रयत्न, याचीच चर्चा आपण करत होतो. समोर गोलंदाजी केली, डॉट बॉल पर्सेंटेज वाढवले, थोडासा प्रेशर क्रिएट केला तर मात्र त्या प्रेशरमध्ये तो रिलीज शॉट खेळण्यात येईल, तिथे तुम्हाला विकेट मिळू शकते. आणि हे धावफलक तुम्हाला वाचवायचं असेल, रोखायचं असेल तर मात्र तुम्हाला ती इकॉनॉमिकल बॉलिंग, डॉट बॉलचा पर्सेंटेज आणि त्याचबरोबरीने तुम्हाला विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागणार आहे. टॉस कंप्लीट करून घ्या प्लीज टॉस बॉक्समध्ये. कॅमेरामॅन आपल्याला विनंती. येस, सांगण्याची आवश्यकता नाही आहे, नॅशनल स्पोर्ट्स आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना रिक्वेस्ट आहे की आपण व्यासपीठावरती या टी शर्ट्स घेण्यासाठी. येस, आणि फिल्डिंग घेतली आहे का टीम मुकेश रॉयल संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे आणि त्याच प्रकारे त्यांनी अगदी मग क्रिकेट तुम्ही कुठलाही खेळा, अंडरआर्मचा खेळा, ओव्हरआर्मचा खेळा, हा पारंपरिक निर्णय तुम्हाला सध्या तरी संपूर्ण टेनिस बॉलच्या क्रिकेटमध्ये पाहायला मिळतोय. प्रथमतः नाणेफेकीचा कौल जिंकला जातो, त्याचबरोबर चेस करण्याचा निर्णय घेतला जातो, म्हणजेच बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला जातोय आणि तोच निर्णय सध्या तरी मुकेश रॉयल या संघाने घेतलेला आहे. मुकेश रॉयल म्हणजेच काय तर शुभम लोखंडे तुम्हाला इन ऍक्शन पुढच्या मॅचमध्ये पाहायला मिळणार आहे. पुढचा बॉल शॉट अगदी आपण पाहतो तर शेवटच्या क्षणाला बॅटचा फेज ओपन केले, सिंगल इथे देखील मिळणार आहे. चांगली बॅटिंग सुरू आहे सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. या दोन्ही बॅटर्स कडून जे हवं आहे ना, जी आवश्यकता आहे त्या आवश्यकतेप्रमाणेच खेळ सुरू आहे. सिंगल डबलची आवश्यकता आहे, अगदी मॅच शेवटच्या क्षणापर्यंत नेण्याची आवश्यकता आणि तसंच काहीतरी सुरू आहे मैदानाच्या आत. 23 बॉल जिंकण्यासाठी आपण पाहतोय तर 24 धावेची आवश्यकता आहे. मॅच इथून फिरवायची असेल तर तुम्हाला ते बॉल फिरवणं गरजेचं आहे, चांगली बॉलिंग करणं गरजेचं आहे. बॉलिंग ट्रॅकवरती सध्या तुम्ही यश पाहताय. सध्या तरी त्यांनी जे टी शर्ट परिधान केलंय, मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक त्यालाही मिळालंय. तेही आपल्याला हेच सांगून जाते की हा देखील एक दर्जेदार गोलंदाज आहे. पण आता इथून त्याच्या माध्यमातून ती चूक आपण पाहतोय. व्हाईट बॉल आलेला आहे. सिंगल, सिंगलच्या साहाय्याने धावफलक पुढे. 9 धावा लागल्या धावफलकावरती. इथे देखील पुन्हा एकदा फ्लिक करण्याचा प्रयत्न प्रवीण खनका आणि सगळा गॅप मध्ये बॉल ढकलण्याचा प्रयत्न राहतोय. दूरवरून खेळाडू आले, चांगली फिल्डिंग केली जाते, सिंगल मिळणार आहे फक्त. हे असेच एफर्ट्स देण्याची आवश्यकता आहे. एक चांगला एफर्ट संपूर्ण संघाचं मनोबळ वाढवतो. ते मनोबळ वाढवण्याची सध्या तरी आवश्यकता आहे. ते शोल्डर्स थोडेसे डाऊन गेलेत, त्यांना अगदी उंचवण्याची आवश्यकता आहे. यश बॉलिंग ट्रॅकवरती आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, गॅपमध्ये पुन्हा एकदा बॉलला ढकललाय आणि अगदी संपूर्ण कल्याणकरांचे लक्ष इथे या मॅचवरती लागून आहे, तर माहीमकरांचंही लक्ष या मॅचवरती लागून आहे. जसा सिंगल घेतला जातोय, कल्याणकर त्यांच्याकडून थोड्याशा टाळ्या येत आहेत. घर बसल्या प्रेक्षक जे एन्जॉय करत असतील तेही विचार करत असतील ही जिंकलं तर मात्र जाऊयात माहीमला स्पर्धा एन्जॉय करायला, आपल्या संघाला सपोर्ट करायला. माहीमकर म्हणतात ही स्पर्धा आम्ही जिंकणार आहोत आणि त्याच दिशेला वाटचाल सध्या तरी दोन्ही संघांची सुरू आहे. हा बॉल वाईड आहे. इथे आणखी एक चूक केली जात आहे, आणखी एक खराब बॉल हाताळला जातोय. 12 धावा आतापर्यंत लागल्यात. 21 बॉल आणि जिंकण्यासाठी आता मात्र प्रथम तास बॉल जास्ती आहेत, धावा कमी आहेत. 20 धावेची आवश्यकता आहे. बॉल शिल्लक आहेत 21. इथे देखील शेवटच्या क्षणाला बॅटचा फेज ओपन केला, बॉल सरळ गोशाकी क्षेत्रामध्ये निघाला. सिंगल मिळणार. 20 बॉल आणि 19 धावेची आवश्यकता आहे.
हा आला इशारा टू गोचा. इथे देखील स्वीप करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क झालाय का, फेकी करण्यात येते नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय तर नाही झालाय. बॉल अगदी पायाला आदळलाय लेग बायच्या स्वरूपाने. ही सिंगल मिळणार आहे. धावा कशा येतील ते जास्ती मॅटर नाही केलं जाते. आज धावा येणार कशा ते मॅटर नाही होणार, पण धावा आल्यात ते येणं जास्ती गरजेचे आहेत. पण टू गो. आणखी एक चांगला देखणा फटका, बॉलला टॅप केलाय, सिंगल मिळणार आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही केला जाणार. रिस्क घेण्याची आवश्यकताच नाहीये. 12 बॉलचा खेळ संपलाय. धावा लागल्यात 15 धाव फलकेवरती. 18 बॉल आणि 17 धावींची आवश्यकता आहे. 18 बॉल 17. सध्या तरी आपण पाहतोय 12 बॉलवरती 15 धावा झालेल्या. त्यातील जर आपण एक्स्ट्राच कॅल्क्युलेट केलेत ना, तर त्या एक्स्ट्रावरती जर आपण रोख लावला असता तर मात्र ही मॅच अजून थोडीशी इंटरेस्टिंग पाहायला मिळाली असती. पण अजूनही मॅच संपली नाहीये. 18 बॉल 17 धावेची आवश्यकता. अंडरऑफचा क्रिकेट आहे आणि अनिश्चितचं क्रिकेट आहे. इथे तुम्हाला असं वाटत असेल कधीतरी कुठला तरी संघ अगदी फ्रंटफुटला येऊन खेळतोय, सहजरित्या सामना जिंकेल. एखादी बॉलर येतो, एखादी बॅटर येतो, काहीतरी ड्रीम करतो आणि अगदी ड्रीम स्पेल फेकत असताना, ड्रीम बॅटिंग करत असताना असं काहीतरी करून जातो की मॅच अगदी पुन्हा एकदा ती दोलामान परिस्थितीमध्ये येते. आणि हेच अंडरआर्मचं क्रिकेट आहे. इथे जोपर्यंत त्या धावा पूर्ण होत नाही, जोपर्यंत पूर्ण विकेट जात नाहीत आणि जोपर्यंत तुम्ही जिंकत नाही ना, तोपर्यंत तुम्ही खऱ्या अर्थाने जिंकलेला आहेत हे ग्राह्य धरून चालणार नाहीये. इथे शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला ऑन द टोज राहणं गरजेचं आहे. शिवनेरी माहीम टीम आता इथून एक खूप मोठी मीटिंग कॉल झाली आहे की आता इथून धावा बचवणार कोण आहे, कुणाच्या खांद्यावरती जबाबदारी देण्याची आवश्यकता आहे. आता तरी सगळ्यात चांगला खेळाडू, सगळ्यात चांगला गोलंदाज त्याचा वापर करावाच लागणार आहे. आणि सध्या तरी आपण तेच पाहतोय ना. रोहित येतोय बॉलिंग ट्रॅकवरती. शिवनेरी माहीम टीम आणि शिवनेरी माहीम संघाचा हा सगळ्यात उत्कृष्ट गोलंदाज. 18 बॉल 17 हवेत. 18 बॉल 17 हवेत. अगदी बॉल टू बॉलची मॅच आहे आणि विकेट्सलाही प्रथम प्राधान्य दिलं जाणार आहे. म्हणजेच काय तर एक धाव आणखी तुम्ही कमी करताय तरी चालणार आहे. 5 विकेट्स प्रथम बॅटिंग करत असताना शिवनेरी माहीम टीमच्या गेल्यात. आतापर्यंत एकही विकेट आपण पाहतोय तर आरवर स्पोर्ट्स कल्याण या संघाची गेलेली नाही. 18 बॉल 17 वरती मॅच आहे. क्लोज एन्काउंटर आहे. सतरा बॉल आणि 16 धावेची आवश्यकता असताना इथे आणखी एक आपण पाहतो तर व्हाईट बॉल आलेला आहे. इथे देखील आणखी एक बॉल चांगला लीव केलाय. अगदी रोहित कडून या चुकांची अपेक्षा नाहीये, चांगल्या बॉलिंगची अपेक्षा आहे. अगदी संपूर्ण शिवनेरी माहीम संघाला हवंय की रोहितच्या माध्यमातून त्यांना तो कमबॅक हवाय आणि रोहितला तो कमबॅक करून द्यावाच लागणार आहे. कारण ही संघर्षाची लढाई आहे ना मित्रांनो. या संघर्षाच्या लढाईमध्ये तुम्हाला शेवटपर्यंत तो लढा देणं गरजेचं आहे. अगदी त्या वॉरियर माइंडसेटनी, त्या योद्ध्याच्या लढाव्या वृत्तीने खेळणं गरजेचं आहे. इथे देखील अतुल बोरीच्या बॅटमधून क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न. सिंगल इथे देखील मिळाली. सिंगल डबल. अगदी आपण पाहतोय तर प्रवीण कनका आणि अतुल भोईर यांच्या दोघांच्या माध्यमातून एकही शॉट असा आतापर्यंत या मॅच मध्ये पाहिलं नाही ज्या शॉटवरती रिस्क आली आहे. रिस्क घेण्याचा प्रयत्नच केलेला नाहीये. 16 बॉल 13. यावेळेस देखील बॅकफुटला गेले, बॉलला पंच केला, स्क्वेअर कट केला, शेवटच्या क्षणाला बॉलला टॅप केला. इथे देखील सिंगल मिळणार आहे. फक्त आणि फक्त जिंकण्यासाठी 12 धावेची आवश्यकता आहे. बॉल शिल्लक आहेत 15. कमबॅक करण्यासाठी एखादी गोलंदाजाला आता ते ड्रीम स्पेल फेकावं लागेल ज्यात 2 ते 3 डॉट, 1-2 विकेट्स, तर मात्र कमबॅक होईल. पण प्रवीण खनका आणि अतुल भोईर जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहेत ते कमबॅक कसं करू देणार आहेत. हाई बॉल गेला मैदानाच्या बाहेर. सिंगल इथे देखील मिळणार आहे. 11 धावेची आवश्यकता.
हा देखील अगदी डीप होणारा बॉल होता. कव्हर रिजनवरती चांगली फिल्डिंग केली जात आहे आणि त्या सिंगल्सही अगदी आपण पाहिलं तर इझिली दिल्या जात आहेत. त्या सिंगल्सवरती देखील ते रोख लावण्याची आवश्यकता होती. 10 धावांची आवश्यकता आहे. बॉल शिल्लक आहेत आपण पाहतो तर अजित सर आपल्याला सांगतील. येस 1 टू गोचा आवाज आलाय. मोठा फटका अतुल भोईर त्याच्या पाळ्यामध्ये तुम्ही बॉलिंग करू शकत नाहीये. बॉलला डिस्पॅच केलाय. आलाय मोठा फटका. बॉल चालला अगदी झटपट फटाफट आलाय षटकार. वॉट स्ट्रोक. अगदी या मॅच मध्ये संपूर्णपणे संजीवनी देणारा हा षटकार आलेला आहे. अठ्ठावीस धावा आतापर्यंत लागल्यात धावफलकेवरती. जिंकण्यासाठी 12 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता. अगदी चर्चा सुरू होतो ना की आपण पाहिलंय अतुल भोईरचा खेळ आपण अनेक वर्षापासून त्या ओव्हरच्या क्रिकेटमध्ये देखील पाहिलेला आहे. ही चर्चा सुरू होती की अतुल कसा शांत राहिला आतापर्यंत त्यांनी आणि मग त्यानंतर त्याच्या पाळ्यात बॉलिंग तुम्ही केली, त्याच्या स्लॉटमध्ये बॉल टाकला, मग त्यांनी त्याची ताकद दाखवली, ती सिद्ध केली. त्या बॉलवरती षटकार वसूल केला आणि पूर्णपणे मॅचमध्ये आता तरी आपण हे म्हणायला हरकत नाही आर स्पोर्ट्स कल्याण संघाचं वर्चस्व पाहायला मिळत आहे. का? कारण आता जिंकण्यासाठी 12 बॉल आणि फक्त 4 धावांची आवश्यकता. थोडंसं आपण वन साइडेड एन्काउंटर पाहतोय. प्रज्वल आल्या बॉलिंग ट्रॅकवरती, पण एखादी टीम स्पेल मेडन ओव्हरही पाहिल्यात ना आपण अंडरआर्मच्या क्रिकेटमध्ये. पुढे समोर खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॉल अगदी एकच धाव मिळेल का की दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. पाहता पाहता 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. जिंकण्यासाठी आता औपचारिकता मात्र शिल्लक आहेत. फक्त 2 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहेत 11. 2 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी आर स्पोर्ट्स कल्याण या संघाला माहीमच्या महाराजा चषकामध्ये मेगा सेमीफायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी 2 धावांची आवश्यकता आहे. झाले हा बॉल बॅटची हलकीशी गडा डॉट बॉल येतोय. डॉट बॉल आला. भरपूर वेळाने तो डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळतो. 10 बॉल आणि 2 धावांची आवश्यकता असणार आहे. 10 बॉल आणि फक्त 2 धावांची आवश्यकता आहे. प्रवीण खानका आणि अतुल भोईर त्यांची देखील पार्टनरशिपची चर्चा होईल. 30 धावा त्यांच्या दोघांच्याही संयुक्त पार्टनरशिप मधून तुम्ही पाहिलाय. हा बॉल हवेत आहे. प्रवीण आता म्हणतोय ना की अतुल भोईरने एक षटकार मारला, माझ्याही बॅटमधून एखादी षटकार मारून तो कॉन्फिडन्सचा मीटर थोडासा हाय करतोय का, पण इथे थोडीशी मिसफिल्डिंग आपण पाहिलेत आणि बॉल गेलाय बाहेर. अशाच प्रकारे शिवनेरी माहीम संघाचा संघर्ष पाहिला. त्यांना आता या स्पर्धेमधूनही चांगला संघर्ष केला त्यांनी जरूर असणार आहे, पण हा विजय हा जातोय आर स्पोर्ट्स कल्याण संघाच्या दिशेने. मॅच जिंकलेली आहे. मेगा सेमीफायनलिस्ट नंबर 2 आपल्याला मिळाले आहेत आर स्पोर्ट्स कल्याण आणि प्लेअर ऑफ द मॅच